अब इंडिया भिड़ेगी इंग्लैंड से। 1 जुलाई से धुलाई का मजा सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी, मनोरंजनाचा मॉन्सून घेऊन सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन। मंडळी, आता आपण या मंचावर एक ग्रुप फोटोचा प्रयत्न पाहणार आहोत, त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या सांघिक अनुभवासाठी। जो अनुभव देण्यासाठी मंचावर येतात जत्रेतील अतरंगी कलाकार। रेडी रेडी रेडी। ओ दादा, अरे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड आहे ना तुम्ही? हाताची घडी काय घालतो रे भाऊ? काय दगडी चेहरा केलाय बाप? अरे हसणार आहे ओ दादा, हसना उतरेल पटक झालेला आहे तो चेहरा। मस्त मस्त असं एकदम ते हसू डोळ्यात पण येऊ दे दादा। हा पोरगी बघा कसं असते। चला टायटॅनिकची पोज घ्या पटकन। अरे घे घे घे। तिकडे मागे काय समुद्र इकडे 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 पाय ना रे दादा। हा वा वा, पोरगी का भारी दे बाबा एक्सप्रेशन। दे तू पण दे। व्हेरी गुड। चला हे बघा कसे आले, मस्त आहे की नाही? एक नंबर। तुम्ही वर जा, खालीच आहे नदी व्हॅन आहे, मी प्रिंट मारून घेतो तिकडून। पैसे नंतर द्या वाटलं दादा। आवा संतोष कुमारी, आवा अरे देवा रे देवा, अरे देवा रे भगवंता, अरे माझ्या कर्मा रे देवा, हाय दय्या रे देवा रे देवा। आय ग एवढा मोठा पर्वत आहे। आय ग पोरं तर एकदम बाऱ्यासारखी भरती गेलेली आहेत। आपण दोघंच जाड माणसं खाली राहिली आहेत। फोनला नेटवर्क पण नाही आहे, फोन कसा करायचा? जाबू दे ना, चाला फोन करायचा आहे। बबलूचे पापा, तुम्हाला आठवते आहे का आपल्या दोघांचे लग्न झालं होतं, तर लग्नानंतर तुम्ही मला इथेच घेऊन आले होते। असा कसा विसरे? त्याच्यानंतर तर आपल्याला बबलू झाला होता। हे संतोष कुमारी, आता माझा तर विश्वासच बसत नाही, आपल्या बबलूचा शादी झाला आणि आपण सास ससूर झालो आहे। बाटतच नाही आहे, मी तर सासू बाटतच नाही आहे। अजूनही असाच बाटतो आहे। काल तुला गवना करून घरी घेऊन आलो, असा लाजत तुझ्या घुंघट मध्ये असा झांकत होता, और बाबूजी पीछे से 2 कंटाप लगा दिए हमारे। सर एक्सक्यूज मी सर, एक्सक्यूज मी। अरे भाई, सर तुम्हारा फोटो निकालता हूँ मैं, फोटो निकालता। अरे नहीं भाई, धन्यवाद, ठीक है, नहीं चाहिए। अरे सर काढून घ्या सर, भलते भारी फोटो काढतो मी। एकदम असे भारी चम काढतो, आणि खालीच व्हॅन आहे, प्रिंट लगेच देतो बजेट की पट। अरे भाई, तुम्हाला हिंदीत सांगितलं समजलं नाही, मराठीत सांगतो। आम्हाला नको आहे, धन्यवाद मंडळ आपला आभारी आहे। बापरे, तुमची मराठी तर काय भारी आहे कडे, एक नंबर एकदम। आमचा सगळा फॅमिली मराठी बोलतो आहे, सगळा फॅमिली। फॅमिली मराठी बोलते? दोघं तिघं तर असे आहेत, एवढे मराठी बोलला आहे की आता जीभ तोडला तरी बिहारी निघत नाही आहे। बिहारी निघत नाही? भेटतील थोड्या वेळाने, थांबा जरा। ते पण आलेले आहेत का? मग दादा ग्रुप फोटो काढून घ्या ना सर। ग्रुप फोटो काढतो मी तुमच्या, आणि मी काही साधा फोटोग्राफर नाही हो, एकदम भारी फोटोग्राफर आहे। बघा अल्बम बघा, हा एकदम भारी फोटो आहेत एकदम। हे बघा भाभी, तुम्ही बघा। आणि कसं आहे दादा, सनसेट होतोय, गोल्डन लाईट, एकदम गोल्डन लाईट, त्याच्यात असा फोटो काढीन ना मी। 120 मध्ये 3 फोटो, एकदम भारी। 120? संतोष कुमारी 120 बोल रहा है। चांगला आहे। काढून घे बुया। ओ दादा, पुन्हा फॅमिलीची काढणार आहे ना? हा फॅमिलीचा काढीन। 1 मिनिट बोलवते आहे। थांबा। पटकन बोला। फगुनिया, फगुनिया, इथे आबा। इथे आबा। झाडा झुडा बघतो आहे, झाडा झुडा मारू दे, इथे आबा। ललन, वो का टुकड़े दिख रहा, ललन। भैया ललन, अरे ये लपकर, ये
पडत पडत ये. येत हा कावा हा कावा हा कावा दात उचर काय रहते हो बाळ आहे हा तो. हा, चल. हा कावा हा कावा हा, क्या हुआ काय नाही हमारा फोटो निकालना है दात भाभी ये तो भैया को बोलना था ना आम्हाला कशाला बोलवला आहे तुम्ही इथे पडत पडत ये सल्फर पेरोक्साइड. हा? अरे हमार दोनों का नहीं, सबका फैमिली फोटो निकाल. हा 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 Family ये photo. बाबू है, ये फोटो निकालने वाले. ये 120 काढणार है. रुपया मी देंगे. काढणार आहे फोटो हो हो 120 रुपया 120 हाँ. चलो 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 निकाल दे. काढायचं आहे चला, सगळ्यांच्या. चला, करायचं आहे. चला. या तुम्ही तिकडे थांबा, तुम्ही इकडे थांबा. बेटा तू तिथे नाही थांब, तू इथे थांब. हा, चला चला रेडी. हा. चला चला रेडी. दादा जरा स्माइल कर ना. तू रे तू. हा थोडं स्माइल कर. हो हो भाभी तो घुंगटा एवढा खाली घेतलेला आहे तुम्ही. तुमचा तू मोकळा दिसू द्या ना. हम नाही दाखवत आहे. अरे ए, संतोष कुमार. चला लवकर सनसेट होतोय तिकडे. असं तोंड कराल का? लाजा थोडस हा हा हा. ये पात इकडे बघा अच्छा बा. एक मिनिट. बबलू का आहे? ए, बुडबक, बबलू का आहे? ते बबलूचे जो आहे आमचे बबलू आहे त्यांचा मुलगा त्याच्या नवीन साधे झालेला आहे अच्छा. तो त्याच्या बायको बरोबर घुमतो आहे कुठे कुठे असं काय बायकोच्या हातच सोडतो अरे देवा अरे येडी बेडी झाली का काय भगुनिया अजून त्याचे टाडू पण भरलेले नाही आहे. हो ताई बाळ आहे जरा सांभाळून. ते माझ्या पण नवीन बाळ आहे ना अच्छा. त्या उत्सवाचा भरात झाला माझा. बरं ते उत्साह जो आहे ना, तुला जरा आवरावा. रामशरण दादाला घेऊन यायचा. ऐक ओ भाभी आता तुम्ही बबलू म्हटल्या होत्या, आता राम सरण म्हणताय. हे काय बुवा? ते आम्ही जे आहे ते राम सरणलाच आम्ही लाडाने बबलू बोलतो. अच्छा टोपण नाव आहे का त्याच्या? बरं लवकर बोलवा. आपण भलपच चल जा बुडबक चल जा बुला केला चल जाबून येतो अरे बापरे, हा बिहारी बोलतोय का हे? नाही बोलतो बिहारी आहे, पण त्याचे एक्सप्रेशन मराठी वाटून राहिले. हे मगाशी सांगितलं होतं जीभ तोडून बिहारी बोलायचा प्रयत्न करतोय. त्यातला पहिला हा आहे. बेस्टला बोल. सनसेट होतं. मी एक काम करू का? तुमचे कपलचे सेपरेट फोटो काढतो एकदम. हा अहो मस्त सनसेट होतो इकडे. भारी लाईट आहे एकदम. इतके भारी फोटो काढीन ना तुम्ही स्वित्झर्लंडचे म्हणून टाकून देते इंस्टाग्रामवर. अरे नाही बाबूजी आमच्यामध्ये असं वेगळं काही नसते आहे. आमची जी सगळी फॅमिली आहे गुन्हे गोविंदाने नांदते अरे आहे. वा तुमची मराठी म्हणजे ना पलटीच भारी आहे वा. एकदम आज खाल्लेत. अरे हो मग समजी हे तर काहीच नाही आहे. मला जो आहे मराठीचे म्हण पण येत आहे. बापरे मनी पण येतात. प्रयत्नाने बाडू जो आहे त्याचे जो कण जो आहे हा. ते रगडल्यानंतर तेडगडते आहे. अरे बापरे म्हणजे इसका मतलब का है तेल येण्यासाठी जो आहे तो कण रगडावा लागतो मग तेल येत आहे. अरे बापरे भलतेच कोण रगडले बाप याने तो. याची तर मराठी पण भलती भारी आहे. तू याला काल भेटला पाहिजे होता. हा? चला ना काढू का फोटो काढतो तुमचे. फोटो काढ. ये बोलत द्या आमची सगळी अच्छा ते फॅमिली. बबलू यायचे. अरे का रुको तो सही का हुआ? अरे बापरे छोड़ो ना. काय नोटी काय हो रहा है वो तो हमको तो समझ ही नहीं आ रहा. हाय दैया चिच्ची. ए बबलू बुडबक का मर गया था रे? भाऊजी वो नीचे राणी जिथे आंघोळ करायची तो तालाब दाखवायला घेऊन गेलो होतो हिला. फक्त तालाबच दाखवला की आंघोळ पण घातली आहे. तुला संतोषी एकदम चाबट आहेस तू. कशाला चढतो आहे? चला फोटो काढू ना सनसेट होऊन जाईल ना. हा चलो चला या हे जो आहे हा भाऊ जो आहे तो आपला फोटो काढणार काढतोय, हा. आहे. 120 रुपये ठरला हा आहे. चला चलो अभी यांच्या बाजूला या. फोटो काढ. हा कभी खुशी कभी गम. हा चला मध्ये या तुम्ही सेंटरला. हा ए अरे ए इकडे ये ना तू इकडे ये. हा यंग जोडप ना इकडे या. अरे वा चला मस्त उभं राहा. मस्त उभं राहा. हा ए गुर्रट जरा हसना भाऊ दादा हसना थोडस. मस्त एकदम रेडी. काय झालं?
निरहुआ. अरे कोण कोण ए निरहुआ अरे सबके सब कहा जा रहे रे अरे नको. निरुबा. ओ दादा ओ दादा ए निरहुआ 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 कोण आहे हा निरहुआ? अरे तो नाही का मराठी एक्सप्रेशन वाला तुम बोलो हा तो निरहुआ तू आहे का? निरहुआ. चाचा हम जावत है बघून येवत है. हा जाऊ 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 जाऊ. अरे हा कोण आहे आता? ए ते जीव फाडून बिहारी बोलतो त्यातला हा दुसरा आहे अच्छा, हा दुसरा आहे का तो? ही जाता है. हा. जीजी हम कह रहे थे कि हम कहा हम अरे कशाला जात आहेत रे? फोटो काढायचे आहे मला पटकन. हा, निरुबा. तुला पाहिजे बडकी मम्मी बडकी मम्मी भैया भाभी कुठेच नाही आहे मी गोल राबून पण मारून आला आहे. चला बोल रापूंड मारला आहे तू. अरे तू तिकडे गेला ते इकडून आले आता ते तिकडे गेले तू इकडून आला काय गोल गोल फिरताय गाडा तुम्ही? फोटो काढायचा आहे ना? हा, 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 हा. ओ, ओ. अरे ओ ताई दाढी बिडी आहे त्याला मोठा आहे तू काय हरवणार आहे का? मला मोठं डंगर दिसतंय ते. प्रत्येक आई बापाला आपला पोरगा जो आहे लहान असते बघून या खाली हा, चला 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 फोटो काढूया आपण फोटो काढूया चला चला फोटो काढूया पटकन. फोटो काढायचा आहे इथे उभं राहायचं इथे हा, उभं चला काढायचं आहे उभं राहा ना फोटो काढून घेऊ ना. चला या 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 अशी. अरे बबलू कुठे आहे अरे, आहे. अरे बबलू अरे देबा कुठे जातात सगळे जण आई दैया तिला बोला शोधायला अरे तू कुठे चालणार आहे? ओ थांबणार आहे ओ थांबणार आहे अय, थांबणार. ए बबलू बबलू. अरे गब्दुल भैया अरे तुम्ही फोन लावा ना त्याच्यापेक्षा त्याला. उमर माई इथं ध्यान में नहीं आहे. नाही. काय आहे इथे जो एवढा उच्चावरणार नेटवर्क नाही आहे ते तिकडे नेटवर्क आहे. इथे मिळतो हा, तिकडे बाय ना बाटलीचा गंगाराम. 2 मिनिटं थांबा बाबू हेलो हेलो बबलू ए बबलू अरे बबलू काय बेटा आजा ये निरहुआ यहाँ आ गया जल्दी आ जाओ फोटो आ जाओ आ जाओ आ जाओ हा, हा, चला 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 तो आहे काय ए बबलू यहाँ. हा, बबलू. आला हा. हा, चला चला फोटो काढू सण चाललाय आधी जसे थांबले होते तसे थांबा पटकन थांबा. ए भो ती गळ्यावरची लिपस्टिक तर मिटव रे फोटो दिसेल ना ती. हा चला 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 चला. ए बेटा तू तुझ्या आई वडिलांच्या वेळ थांबते. नाही हमको बडे पप्पाच्या बाजूला थांबायचं आहे. बाबूजी काय आहे ना लहानपणापासून आमच्याकडेच बाळला आहे. शिला कुठे शिलगायच्या त्यांचा लढा लागलेला आहे. एवढासा होता एवढासा तेव्हापासून इकडे. एवढासा होता आणि तेवढासा होता. काढा फोटो काढा. हा काढतोय ना छान छान स्माईल द्या. रेडी रे देवा माझा भगवंता कर्मा आमचे ससुरजी आहेत त्यांना कसा विसरलो आहे? भाऊजी को भूल गए थे. सबका अरे इडलीवाला कुठे आला इथून? इडली बाळला नाही ते आमचे बाबूजी आमचे ससुरजी आहेत. राम 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 दादा. बाबूजी कुठे गेला होता तुम्ही? बुटा खाने को गए थे मैं. तू कुठं? बुटा मेरे को बहुत पसंद आता है बुटा खाने को. बुटा खाने गए मैं. अरे बापरे हा म्हातारा एकटाच का बरं नेपाळी बोलतोय पण? हा? मैं 40 साल नेपाल में था. 40 वर्ष नेपाळ मध्ये होते. 40 साल. अरे फक्त एवढंच येतं का तुम्हाला? सॉरी दादा तसं काही नाही. जाऊ द्या मरू द्या चला चला फोटो भाऊजी ये जो आदमी है फोटो निकालने वाला है. 120 रुपया तय हुआ है. ये फोटो निकालने वाला है. चला आधीची पोझिशन घ्या पटकन. आ जा. हा, चला भाऊजी चला मध्ये या बाबूजी तुम्ही या, या. इकडे मध्ये या इथे या. दोघांच्या मध्ये या. हा इकडे या. या. हो दादा अरे तो डायरेक्ट बोगदा तयार केलाय ना का आगगाडी घालायची का मधून? 40 साल में वॉचमैन करता था. हा 40 साल खुर्ची में बैठा था. हाँ। खुर्ची गया रह गया. तुमच्या लॉजिकचा तो नीट
जरा चल फोटोन काढ चल सॉरी काढतो दादा चिडू नका चला चला स्माय ऐका भाभी भाभी तो गुंगटा थोडासा दिसल्या पण पाहिजे ना तुम्ही सण गेला ना हसा हा तुम्ही चला चला मस्त 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 अरे आता काय झालं ओ भाभी काय झालं हो आता मम्मी का हुआ देबा रे देबा हा काय दैव दुर्विलास आहे आमच्यावर तर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे आमच्यात तर संपूर्ण आकाशच फाटला आहे कुठून कुठून शिवायचं देबा मला कळतच नाही सुविधा का दे तू थांब मागे गेली नाही तू मागे ते नाही तसं भाभीजी का हुआ कसला फाटला काय झाला काय बोलतो आहे काही कळलं नाही आहे सासूबाईंची आठवण येते रडू नका ना ए संतोषी काय रडते आहे तू आणि कसला ठिकडा लावते माईचेच आहे सगळ्यांच्या डोक्यावर माईचा हात आहे आम्हा भाऊजी बरोबर बोलत आहे आपण जो आहे तो AI ने आपल्या दादीचा फोटो टाकूया चचा तुमच्या आणि दादूच्या मध्ये जागा ठेवा मी एडिट मध्ये बघून घेत आहे ठेपतो ए जी तुम्ही कितनी हुशार आहात नाही खूप हुशार आहे तो AI ची माहिती आहे त्याला पण बेटा तुझ्या बिहारीसाठी पण AIच लागणार आहे हा काही नाही सांगितलं आपलं चला 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 लवकर इकडे तिकडे उभं राहा. तो काढून घे हाँ, पटकन हाँ ये एक्सप्रेशन चाहिए दादा ये बहुत बढ़िया रे गे भाभी अरे गे भाभी भाभी गे भाभी खावा कोणी भी भाभी घ्या कोणी भी भाभी अबे आईन टायमाला बॉब्या करत आला फोटोची वाट लावून टाकली. सावकाश नळ्या ओढताय ना सावकाश मला नाही पाहिजे. ओढ तू पण ओढ सावकाश ओढ बाबे अरे तो सण चालला बाबे अरे घ्या कोणी बे बाबे अरे घ्या बाबे डोक्याला ताप आहे अरे तो सण चालला फोटो काढा ना ओ दादा अरे त्या तोंडात काय बॉबी भरून ठेवली आहे अरे खाऊन तरी घ्या नाही तर काहीतरी करा त्याच्या असा फोटो काढू का सगळ्यांनी असं केलेलं आहे ते काढा ना भाबूजी असं काय पडा हात केला आहे नीट उभे राहा आता मला डोकं खराब नका करू हा चला चल झालं व्हेरी गुड चला आता कपल या ए चल झाला तुझा रोमांच चल तिकडे जाय ए तू कोणाच पोर आहे रे तो मी ते बसतो हा शिलक कुठे शिलक आहे त्या शिलक हा धल्ल्या तू तिकडे गेला बरं आहे हा जो आहे एवढासा होता ना तेव्हापासून माझ्या हो माहिती सगळ्यांचा डडा लागलेला ठीक आहे रे इकडे पा हा इकडे पा हा व्हेरी गुड हा मस्त हा चला अरे ओ दल्ल्या अरे ओ दादा तुला शेपूट असती ना ती पकडून डोंगरात फेकलं असतं तुला बस ना तिथे काढू दे फोटो हा काढू दे तू काढू बाळ भरत आहे दिसला पाहिजे हा चला हा अरे बापरे झाले रे बाबा फोटो आला आहे का चांगला हे बघा दादा फोटो एकदम भारी आले एकदम मस्त आले ते बघा हे बाळाचा हात नाही दिसतो ह्याच्यात बरोबर नाही आला आहे चांगला नाही आला आहे माझा पण चांगला नाही आला आहे माझा पण चांगला नाही अरे गब्दुल तू बघता आधी फोटो आधीच सांगतो चांगला नाही आला आहे आम्हाला जो असं सुरतकडे बघून काढायचा होता तू थोबडं दिसणार आहे तिकडं चांगला नाही आला आहे हो कळलं मला चांगला नाही आला आहे आता नेपाळी सोडून बिहारी सुरू केली मला 120 रुपये देऊन टाका 120 रुपये देऊन टाका माझे 120 रुपये रे दादा 120 हा ना परवडता नहीं है हमको परवडता नाहीये नहीं बेड को लगा 120 चलो यहाँ से नहीं अरे मी देगा आधीच पैसा सांगितलं होतं पण 120 रुपये म्हणून ओ बाबी. ए बाबू
आम्हाला वाटलं की तू फोटो काढणार आणि तू आम्हाला 120 रुपये देणार. मी देणार मला असा ठरला होता. तसं ठरलं होतं. तू का सेलिब्रिटी आहे का तुला देऊ पैसे मी? अरे काय माणूस आहे मग. नको बाबा तुझे फोटो. ए ललन सेल्फी काढ आपला. आपला सेल्फी काढ. नको बाबा आम्ही नव्हतो आलो तुमच्याकडे, तुम्हीच तर आमच्याकडे आले होते फोटो काढायला. वेळ घातला मी बाबा. चल सांगतो आहे 120. चल. बाबूजी इथे ये पा. आम्हाला नको तुमचा फोटो, जा बा तिकडे. अरे हो काय लोक आहेत बाप. काही एक नग भेटतात. वा 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 स्किट मधल्या बॉब्यांसारखा अतिशय कुरकुरीत परफॉर्मन्स. बघूया हास रसिकांना तो कसा वाटलाय प्रसादा? अख्खं स्किट एका बाजूला आणि बॉबीवाला एका बाजूला. श्रम. म्हणजे 1973-74 साली बॉबी सिनेमा आला असेल ऋषी कपूर आणि डिम्पलचा. त्याच्यानंतर 50-52 वर्षांनी जर कुठला बॉबी गाजला असेल तर हा बॉबी. आणि इथून पुढे बॉबी म्हटल्यानंतर लोक ऋषी कपूर, डिम्पल आणि शर्मेश बेटकर अशी 3 नावं येतील. नमा तू बाळाच्या बोटात पण बॉबी घातलं. मी मेलो होतो बघून. श्याम्या क्या बात आहे. वा वा वा. इतक्या सगळ्या लोकांसमोर तू तुझा डोंगर राखून होतास, त्याच्यावर तळ ठोकून होतास नेहमीप्रमाणे. विशेष कौतुक तुझं. पण उत्तम सांघिक सादर एकदम. फार मजा आली. आणि श्रमेश बेटकरांसाठी पण एकदा टाळ्या. येस सई. ऑल राबुंडर परफॉर्मन्स होता. फारच मजा आली. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस उत्तम. बट आज श्रमेश ही स्टोल द शो. ही फॅमिली खूप दिवसांनी भेटली. तुम्हाला मिस करत होतो. थँक्यू आल्याबद्दल. येस. मंडळी, प्रेमासाठी वाटेल ते करणे हे आपल्याला माहिती आहे, पण आज आपल्याला रजेसाठी वाटेल ते करणारा कर्मचारी भेटणार आहे. चला बघूया तिकडे काय धमाल घडते ते पाहायला जोरदार टाळणी मंचावर आमंत्रित करूया आपल्या जत्रेच्या यंग ब्रिगेडला. No, 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 no. I can't accept it. I can't accept it. I can't accept it, बेटकर. नाही सर, तुमचं म्हणणं बरोबर आहे सर, पण तुम्हीच म्हणता ना की कंपनी फॅमिली सारखी आहे. एक्झॅक्टली सर. भोजनेला आता आपली खरी गरज आहे सर. Yes. त्याच्या वडिलांचं ऑपरेशन आहे, आपण त्याला साथ दिली पाहिजे सर. Yes, sir. And we have families in pain, and we are sensitive people, sir. Yes. Tell him ना. And उनका 8 दिन का काम मैं हैंडल कर लूँगी सर. I will handle that. See, तुम्ही अभिजात काळजी करू नका. हे बघा, उद्या सकाळी 11 वाजता मोरोक्को प्रभो लिमिटेड ची मीटिंग आहे. त्यानंतर 4 वाजता माळी मल्टीपर्पज ऑर्गनायझेशन सोबत मीटिंग आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजता कदम लँग्वेज ट्युटर्स सोबत मीटिंग आहे. I will manage that, sir. Miss Alex, you will manage that? Yes, sir. I will manage that. Okay, okay. भोजनेंच्या सगळ्या कामाची आम्ही जबाबदारी घेतो सर. Yes. अशा नाजूक क्षणी आपण त्यांच्यासोबत उभं राहिले पाहिजे सर. Yes, sir. त्यांचं प्रचंड प्रेम आहे सर बाबांवर. म्हणजे सर तुम्हाला श्रावण बाळाची गोष्ट माहिती आहे? Of course माहिती आहे बेटकर. Bard. श्रावण बाळ सर. कलियुगातील श्रावण बाळ म्हणू शकतात मी सर. प्रचंड बाबांवर प्रेम करतात सर. त्यांच्या डीपीला सुद्धा मुका घेताना फोटो आहे सर. कोणाचा? बाबांचा मुका घेताना फोटो आहे सर. त्यांची रिंगटोन सुद्धा माझे बाबा अशी वाजते सर. सर खूप जेन्युनली सांगतो सर, आपण या त्यांच्या नाजूक क्षणाला आपण त्याच्या सोबत उभं राहिलं, एक कंपनी पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. बसा. भोजने, तुम्हाला सुट्टी हवी आहे. हो सर. म्हणजे उद्या तुम्ही नसणार आहात. उद्या जे काय आठवडाभर आहे, वॉट एव्हर. एका बाबांचं ऑपरेशन आहे. हो सर. अच्छा. कुठे आहे ऑपरेशन? सिमला, मनाली? नाही, हां हे ते धरमकोटला आहे, राईट? सर, तिकडे डॉक्टर्स चांगले असतील ना, म्हणून तिकडे ऑपरेशन ठेवलं असेल. मिस ॲलेक्स, थांबा जरा. नाही सर. इकडे कसं असेल ऑपरेशन? तिकडे कसं असेल म्हणजे आयटनरीमध्ये तेच लिहिलं आहे, म्हणजे त्याच जागांची नावं आहेत सगळी. आयटनरी? सर मला काय बोलतोय ते कळत नाही मला. कळत नाही तू? भोजने, सिरियसली? भोजने, तुम्हाला जो मेल राहुल टूर्स अँड ट्रॅव्हल्सना पाठवायचा होता तो तुम्ही राऊत म्हणजे मला पाठवलेला आहे. आणि त्यात मनाली, सिमला, धरमकोट, धरमशाला, मॅक्लोडगंज अशा सगळ्या जागांची माहिती आहे. कुठल्या दिवशी व्हेज, कुठल्या दिवशी नॉनव्हेज, कुठल्या दिवशी ट्रेकिंग, कुठल्या दिवशी पॅराग्लायडिंग, कुठल्या दिवशी शांतता, हे सगळं इत्तंभूत लिहिलेलं आहे त्या मेलमध्ये. द्या 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 द्या.
सो मिस्टर श्रावण बाळ, बोला. सर काय तुम्हाला आवडते म्हणून, खास तुम्हाला आवडते म्हणून बायकोनं डब्यात पिवळ्या बटाट्याची भाजी दिली आहे सर. भोजने विषय नका बदलू नाही प्लीज. नाही सर, तुम्ही ते व्हेज नॉनव्हेज बोललात ना म्हणून पटकन लक्षात आलं. बघा ना सर, भाजी कसली पिवळी झाली आहे सर. भोजने पिवळी तर झालेलीच आहे. भाजीबद्दल आपण नंतर बोलू. सर ब्रेड पण आहे. टेल मी नो 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 ब्रेड बीड सांगू नका. टेल मी अबाउट द मेल. सर सापडलाय तो सर. लाज वाटली पाहिजे तुला. हे नाही रे बेटकर, मी नाही सापडलोय सर, तुम्ही सापडलाय. बघा सर, मी सापडलोय. बघा. मी चुकीचं आहे. सर उलटा चोर कारवार को डाटे सर. कोतवाल को डाटे आहे ते. वाटेल ते बोलू नका. मी काय चुकलोय, मी काय सापडलोय. नाही म्हणजे सर, इतरांसारखं तुम्ही पण फसलायत. म्हणजे सर जाऊ दे ना सर, कशाला आपण विषय सोडून देऊया सर. हो काय विषय काय सोडून देऊया. सांगा मी फसलोय म्हणजे मी काय फसलोय. म्हणजे सर, हवा पालट. एअर एक्सचेंज राईट. हां काय काय हा काय. तर सर, बाबांचं ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना हवापालट करायला सांगितलंय. सो त्यांना थंड हवेच्या ठिकाणी जाऊन हवापालट करण्यासाठी मी त्यांना ते नेणार आहे. त्या संबंधीचा मेल आहे तो. हां 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 हां. तर लोकांना काय वाटतं की अरे याच्यात बापाचं ऑपरेशन आहे आणि हा फिरायला कुठे जातोय. तसं नाही आहे सर. ते बुकिंग आहे ना, ते फिरण्यासाठीच नाही, ते हवापालटसाठी आहे. असं आहे सर. मी नाही, हां, आणि मी नाही जाणार आहे सर. म्हणजे बाबा आहेत ना, माझ्या फॅमिलीसोबत जाणार आहेत. मी फक्त बाबांचं ऑपरेशन झालं की लगेचच ऑफिसला जॉईन करणार आहे. मग तुम्ही येणार. हो. तुम्ही जाणार नाही. मी तिकडे जाऊन काय करू सर. अरे नाही, पण मग बुकिंगच्या नावांमध्ये तुमचं नाव पण आहे, ओंकार भोजने. हे काय. हां असं झालंय. हसताय काय भोजने. असं झालंय म्हणजे. मला लक्षात आलं, मला लक्षात आलं. काय काय. काय आहे सांगतो बेटकर. माझं नाव ओंकार भोजने, माझ्या बाबांचं नाव श्रीकार भोजने. कळलं. नाही. मी सांगतो. मी चुकून माझ्याऐवजी नाही, मी चुकून माझ्या बाबांच्या ऐवजी माझं नाव लिहिलंय. हा घोळ सर आमच्या घरात नेहमी होतो. नेहमी. म्हणजे माझ्याऐवजी बाबांचं नाव, बाबांच्या ऐवजी माझं नाव. शाळेच्या ॲडमिशन फॉर्मवर सर बाबांच्या नावाच्या ऐवजी माझंच नाव लिहिलं होतं. अख्खं 1 वर्ष शिक्षक मला ओंकार ओंकार भोजने अशी हाक मारत होते आणि मी हजरही म्हणायचो. म्हणजे भोजने तुमचं म्हणणं आहे की ओंकार ओंकार भोजने असं असायचं. हां म्हणजे तुमच्या नावाच्या ऐवजी आपलं बाबांच्या नावाच्या ऐवजी तुम्ही तुमचं नाव टाकलेलं आहे. हां. काय काय कसलं ऑपरेशन आहे बाबांचं. ओळखा. सर let me guess. Okay. हां. Sir, Mulvyad Pines, right? शट अप मिस अलेक्स. दिस इज माय कॅबिन. गेम शो सुरू आहे इथे आणि हे म्हणजे मूळव्याध. हे कोणी सांगितलं तुम्हाला. आता काय प्रत्येक वेळी गोष्टीच्या मुळाशी गेलं पाहिजे असं काय आहे का. एटकर प्लीज स्टॉप दिस. सॉरी सर. काय चाललंय भोजने. आम्ही का ओळखू. नाही. गेम शो नाही ना सुरू. हा तसं नाही. तुम्हाला का खोटं बोलताय तुम्ही. नाही सर, नाही, अजिबात नाही सर. मग? फक्त माणसांची वय झाल्यानंतर जी दुखणी सुरू होतात ना, त्यातलंच एक आहे म्हणून म्हटलं ओळखा. म्हणजे 4 चौघात सांगण्यासारखं नाहीये. असं असेल तर तसं सांगा. ए बेटकर. भोजने नाही. अरे गुडघ्याच्या गादीचं ऑपरेशन आहे बाबांच्या. गुडघ्याच्या मॅट्रेसचं. नाही इकडे. तुला गुडघा माहिती आहे ना. गुडघा. हा बघ, हा गुडघा. मांडीचं हाड आणि नडगीचं हाड हे जोडणारा शरीरातला महत्वाचा सांधा. मांडी नाडगी सांडा. अस्थिबंधन लिगामेंट. अस्थिबंधन. हा म्हणजे सांगतो बघ काय. म्हणजे 2 हाडांचा आपापसात संघर्ष होऊन झीज होऊ नये किंवा धक्का शोषून घेण्यासाठी एक उशीसारखी रचना असते. Pillow? That means pillow. So mattress and pillow. So is it a queen size or king size? What is that? गुडघा पायाचा अवयव आहे, हे कळतंय ना तुला. Yeah. जमताय का. सर मला 2 मिनिटं द्या. मी याला माझ्या गुडघ्याची गादी दाखवतो. एक्सक्यूज मी. माइंड युअर लँग्वेज बेटकर. काय चाललंय सर. काय चाललंय तुमचं ही काय काय. अस्थिबंधन लिगामेंट. तुमचं असं म्हणणं आहे की तुमच्या काय बाबांच्या गुडघ्याच्या ह्याचं ऑपरेशन आहे. गादीचं ऑपरेशन आहे. मग ही सिरियस गोष्ट आहे ना. हो. ही खूप मोठी सिरियस गोष्ट आहे. आणि हे असं ऑपरेशन तर पहिल्यांदाच घडतंय भारतात. नाही कळलं तुम्हाला. नाही नाही कळलं.
अरे पहिल्यांदाच घडतंय, कारण 6 महिने आधी ज्या माणसाचं श्राद्ध झालंय त्याचं गुडघ्याच्या गादीचं ऑपरेशन उद्या आहे. हा काय सर सर काय तुम्हाला कसं माहिती? भोजने, तुम्ही जो मला मेल पाठवलात ना तेव्हाच मला कळलं तुम्ही खोटारडे आहात ते. म्हणून मी आपल्या पिऊनला मिस्टर मांडवकरांना तुमच्या घरी पाठवलं तेव्हा मला कळलं 1.5 वर्षापूर्वी ह्याचे वडील गेलेले आहेत. काय पेटकर एवढे का रिएक्ट होताय? सर मी रिॲक्शन दिलीच पाहिजे सर. गेले 1.5 वर्ष हा माणूस बाबांचं ऑपरेशन आहे म्हणून माझ्याकडनं काम करून घेतोय सर. आय नो. वर्षभरापूर्वी हे वेगळ्या ब्रांचला होते, सो तिकडे काय घडलं आपल्याला माहितीच नाही. आणि तिकडे चेक केल्यानंतर तुम्ही तिथेही सुट्टी घेतलेलीच आहे ऑफिशियल, आणि इथेही घेताय आता. नाही आणि तुम्ही अंत्ययात्रेला नव्हता त्यामुळे तुम्हाला माहिती नव्हतं. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. भोजने, हे बोलताय कसं तोंडावर? बोचणे दॅट मीन्स तुमचे वडील 1 वर्षापूर्वी वरले होते. वारलेत नाही ग, वारलेत. सर हिचा इंटरव्ह्यू कोणी घेतला? तू घेतला होता तिचा इंटरव्ह्यू. वारले but what about mattress, what about pillow, what about that boss? मिस एलेक्स का चिडचिड करताय तुम्ही? तुम्ही का चिडचिड करताय? तुम्हाला अर्थही माहिती नाहीये, तुम्ही फक्त ट्रान्सलेशन करताय शब्दांचं. भोजने, या काल आलेल्या मुलीलाही त्रास होतोय हो. थोडं तरी वाटू द्या ना, थोडं वाटू द्या ना भोजने. नका करू. हा काय चेहरा आहे यार? सर मी तेच म्हणतोय सर, उलटा चोर कलकत्ता को डाटे. अरे कोतवाल आहे यार ते. कोण कलकत्ता? भोजने, काय प्रकार आहे? काय प्रकार आहे? तुम्ही खोटं बोलून सुट्टी घेतायत की नाही? नाही सर, खरं खरं सांगा, मला राग येतोय आता. ऐका ना, तुम्ही सर असं जर सगळ्यांनी मिळून असा चिडण्याचा सूर लावला तर मी तरी काय बोलणार आहे ना सर. मी ऐकूनच घेणार नाही तर मी काय प्रयत्न करणार? मीच कसा चुकतोय भोजने? सर मीच कसं ऐकून घेत नाहीये? माझंच कसं चूक? काय करताय? बसा तुम्ही आधी. काय कशाला? बसा ना, बसा तुम्ही इथे बसा. इकडे काय चाललंय? सॉरी काय आहे? सॉरी मला सर, तुम्ही आधीच सगळं आहे ना, सगळं पुसून टाका. मी काय तुमचं लिहूनच ठेवलेलं नाहीये पुसून टाकायला भोजने. तसं नाही, म्हणजे तुम्ही मांडवकरांना घरी पाठवलं, मी तुम्हाला मेल केला किंवा मेलमध्ये जे काय ते सगळं पुसून टाका. बरं पुसून. हां पुढे काय? सर ब्रेड पण आहे, भाजी. पे गपरे. पुढचं सांगा. पुसलंय ना आता? हा सांगा काय. 1.5 वर्षापूर्वी माझे बाबा गेले. म्हणजे हे गेले हे खरं आहे? म्हणजे आता बाबा नाही गेलेत? हे बाबा नाहीच आहेत आता? नाही, बाबा जाणार पण नाही. नाही. मग काय? 1.5 वर्षापूर्वी गेलेले बाबा आणि टूरला जाणारे बाबा. बाबा असलं तरी ते एक नाही आहेत, ते 2 वेगवेगळे आहेत. कळलं? नाही. That means see, ba is not equals to ba, right? Am I right? See, I understood everything. सर हिला हाफडे घेऊन घरी पाठवूया. मिस एलेक्स, तिकडे कोपऱ्यात उभे राहा आणि बुयांवर किती केस आहेत ते मोजा. जा. आयब्रोज. हाऊ मेनी हेअर्स इन आयब्रोज? गो देअर अँड काउंट. Misogynist man. शब्द माहिती आहेत फक्त इंग्लिश शब्द माहिती आहेत, बाकी काही करू नका. काय सर? नाही ते काय मी बाबा आणि कोण बाबा? 1.5 वर्षापूर्वी गेलेले बाबा आणि आता टूरला जाणारे बाबा हे दोन्ही एक नाही आहेत, ते वेगवेगळे आहेत. जरी बाबा सारखं असलं तरी. कोण आहेत पण ते दोन? आहेत कोण? काय झालं सर, टूरला जाणारा बाबा म्हणजे माझा मुलगा. माझ्या मुलामध्ये आम्हाला सगळ्यांना माझे बाबा दिसतात आणि म्हणून आम्ही त्यांना बाबा म्हणतो. थांब ना. काय झालं? 1.5 वर्षापूर्वी माझे बाबा गेले आणि माझ्या 9 वर्षाच्या मुलाच्या रूपाने पुन्हा जन्माला आले. भोजने 1.5 वर्षापूर्वी गेलेले बाबा 7.5 वर्ष ऍडव्हान्स मध्ये कसे पुनर्जन्माला आलेले? सर आत्म्याचा लीला आघाद आहे सर. तुम्ही आत्म्याला आकड्यात मोजू नका, आत्मा आकड्याला कोलतो. हो. आमचाही आधी विश्वास बसत नव्हता. हे बेसिक आहे ना, हे न करणे आहेत, पण आम्ही काही मूर्ख नाहीत. पण कधी गोष्ट लक्षात आली, 1.5 वर्षापूर्वी जेव्हा बाबा गेले, आमचे बाबा वारले, तेव्हा त्यांच्या खालच्या 2 दाढा किडल्या होत्या. त्यांच्या 13व्याला माझ्या मुलाच्या सेम 2 खालच्या दाढा किडलेल्या. सगळ्यांनी मिळून एकदाच म्हटलं बाबा आले. सर गंडवतोय. माहिती आहे सर गंडवतोय सरा. बाबांच्या दाढा तंबाखूमुळे गेल्या आणि तुझ्या मुलाच्या चॉकलेटमुळे जोडतोस कसा? ऐक ना,
सुचल्यानंतर सगळं बोललं पाहिजे असं नाही ना, मध्ये विचार करण्याची एक प्रक्रिया असते ना. तुम्ही पण करा तो विचार. तुम्ही पण तो विचार करा भोजने. असं नाहीला जायला नाही नाईलाज कसला हो, नाईलाज म्हणजे ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे तुमच्या मुलाच्या रूपात तुमचे बाबा आलेले आहेत. हां. म्हणजे तुम्हाला मुलगा आहे हां आणि त्या मुलाचं नाव पौर्णिमा आहे. हां. तुम्हाला कसं कळलं? भोजने, अहो मेलमध्ये तुम्ही तुमचं नाव, तुमच्या बायकोचं नाव आणि तुमच्या मुलीचं नाव पौर्णिमा ओंकार भोजने असं स्ट्रेट लिहिलंय भोजने. सर तुम्ही मेलमध्ये काय काय वाचलं आधी सांगा ना. शटअप भोजने. हा काय चेहरा आहे, हा काय चेहरा. अरे अरे नको नको ना, मला नाही बघायचा हा चेहरा. ते पकडला गेल्यानंतर काय करतोस तू हे असं? नाही, नाही, सर. नाही नाही कसं तुमच्या मुलाचं नाव पौर्णिमा आहे. Sir, I got it. Sir, I got it. Sir, I got it. So, it's first of all, it is very unique name, sir. So, to Purnima, right? So, he is Purnima. वास वास वास. I got it, sir. सर तिचा इंटरव्ह्यू कोणी घेतला सर? तू घेतला होता तिचा इंटरव्ह्यू. तू मला सांगितलंस हिला आणा माझ्या नाटकाच्या ग्रुप मधल्या हिला इन करा. सर मीच आता रिकमेंड करतो हिला काढा सर. नाही, पण बेटकर ती बरोबर बोलते. ही काय? बरोबर. येस सर, जेंडर न्यूट्रल नेम सर. कुठून शिकून आलाय हे शब्द? नाही मग काय असं सांगतो ना सर, म्हणजे काय? मुला मुलींमध्ये भेद नाही, ते दोन्ही समान आहेत. हा आधुनिक विचार अधोरेखित करणारे ही नावं आहेत. म्हणजे तेजस, प्रांजल, शीतल, काय अलेक्स सर, सोनम, लडाखचे सोनम. सर लडाखला खूप सोनम आहेत. तू लडाखला गेला होतास? लडाखची गोष्ट करण्यासाठी मला लडाखला जायला पाहिजे काय बेटकर? कॉमन सेन्स आहे ना. खरं सांगा. काय? खरं लडाखला गेला होतात ना तुम्ही? नाही सर. खरं सांग. मग कसं कळलं तुम्हाला? सर बातम्यांमुळे कळतं ना. बातम्या आपण म्हणजे जशा तशा बातम्या येत नाही हल्ली, तरी पण कळतं विषय आपल्याला. बदलू नका. हे सांगा म्हणजे तुमच्या मुलाचं नाव पौर्णिमा आहे. पौर्णिमा आहे सर. आणि सर अख्खं जग स्त्री पुरुष समानतेकडे भोजने आईच्या गावात स्पीडने जात असताना आपण कुठला विचार करतात? I stand with you. Poochne. तू येणार मला माहिती होतं. सर मला 5 मिनिटं द्या. ह्याच्या घरावर चढून मला समानतेचा झेंडा फाडायचा याचा. प्लीज बेट कर. काय काय प्रॉब्लेम बोलताय आहे? तुम्ही? नाही एकच मिनिट सर. काय प्रॉब्लेम काय तुला? काय प्रॉब्लेम काय म्हणजे? काय फाडायचं? तू खोटं बोलतोयस. काय खोटं बोलतोय? तू खोटं बोलतोयस. वारडावडा केला म्हणजे तू खरं बोलतो असं होत नाही. हा, मग काय? माझ्या मुलाला पौर्णिमा हाक मारल्यावर तर ओ देतो तो. काय प्रॉब्लेम आहे? पण हे पटत नाही ना. का पटत नाही? हे पटत नाही. का पटलं नाही सर, तुम्हाला म्हणजे पटतं? काय? सर तो नभात चंद्रमा, तो चंद्रमा आहे ना. हा. ती चैत्र नाही, पुढचं चुकीचं आहे. पुढचं तुझ्या बाजूला नेण्यामध्ये चुकीचं आहे ना. नाही, अरे पण आहे ना पौर्णिमा. तुझा काय प्रॉब्लेम आहे? भोजने नाही सर, हे जास्त आहे. बरोबर बोलतोय मी. अरे थांबा रे प्लीज भोजने. आता ना हास्यास्पद होत चाललंय तुमचं खोटेपणा. हास्यास्पद. खरं सांगा तुम्ही खोटं बोलला होतात नाही, हा? आणि तुम्ही खोटं बोलूनच सुट्टी घेताय. नाही. त्यामुळे आता मी तुम्हाला सुट्टी देणार नाहीये. प्लीज नाही सर, प्लीज असं करू नका. असं करू नका. मग कसं करू भोजने? तुम्ही खोटा मेल देता, कंपनीची दिशाभूल करताय. नाही. दिस इज ऑफेन्स आहे हा. नाही सर, तसं बसा ना तुम्ही. बसा. अरे मी का बसू? काय तुम्ही सगळं पुसून टाका. त्यांच्या पाठीचा कलर जाईल पुसून. थांबा बेटकर. अरे मोठे बोलायलाच पाहिजे तुम्हाला. सारखा पुसा करतोय सर. माझ्यावर का चिडताय तुम्ही बेटकर? सर लक्षात नाही आलं. भावनेच्या वर सर. हा काय पुसलं बाबा, पुसलं भोजने. हा बोला. कसं सांगू मला कळत नाही सर, कारण मी माझ्या बायकोला वचन दिलं होतं. पण कधी कधी आपल्या आयुष्यात असे क्षण येतात की आपल्याला वचनं तोडावी लागतात. तिला आवडणार नाही मी तुम्हाला हे सांगितलेलं, पण माझ्या बायकोच्या हृदयाला होल आहे. Oh God. खूप वाईट झाला पोचणे. आणि तो होल तू हिमाचलच्या थंडीत नेऊन कफने बुजवणार होतास. बेटकर या सगळ्याविषयी मस्करी नाही पाहिजे. तू मस्करी करतोयस. माझी बायको एक क्षण पुढे ढकलते, कशी जगते माझं मला माहिती. आमचा संसार अगदी असा का हे, तू मस्करी नाही करायची. सर मला माझ्या बायकोला सर धड बोलता येत नाही हो. तिला धाप लागते. दर 2 मिनिटांनी तिला धाप लागते. मला तिला थंड हवेच्या ठिकाणी नेऊन फक्त एवढंच ऐकायचं. हा काय सुंदर वातावरण आहे. 4 आनंदाचे 4 सुखाचे क्षण मला तिच्या सोबत घालवायचे सर. भोजने, मिस्टर मांडवकर जेव्हा तुमच्या घरी गेले होते तेव्हा तुमची बायको त्यांच्याबरोबर चहा पीत तब्बल 2 तास गप्पा मारत होती. सर तुम्ही मांडवकरांना गरजेपेक्षा जास्त कामं देत आहे. गप्पा बस.
तुम्हाला नेमकं काय काय माहिती तुम्ही आधी एकदा सांगा ना सर. मी पण माणूस आहे, माझ्या कल्पनाशक्तीला मर्यादा आहेत सर. अरे पण का कल्पना शक्ती वापरतोयस तू? सगळं वाया जात आहे. अरे वायात जाणार ना भोजने. मला सगळं खरं खरं सांग ना भोजने. खरं खरं सांग ना बाबा. मला काय- कशाला वेळ वाया घालवतोयस? मला काय सुचत नाही, मला सुट्टी. अरे गप्पा बस. हा चेहरा घेऊन जा रे आधी डोळ्यासमोरून माझ्या. हा काय घाणेरडा चेहरा आहे रे ह्याचा. सर सुट्टी नाही दिली तर मला माझी बायको सोडून जाईल प्लीज. तुला जर सुट्टी घ्यायची असेल तर तुला ऑफिस सोडावं लागेल. नाही. एक खोटं लपवण्यासाठी तुम्ही पुढे 99 खोटं बोलताय. मग सर तुम्ही पहिलेच खोटं खरं मानून घ्या ना सर. पुढच्या 99 प्रयत्न मला करायला लागणार नाहीत ना. तुमच्यामुळे होत हे. माझ्या अरे हा मी चुकीचा आहे भोजने. मला काही माहित नाही. तुमच्या सगळ्यांच्या सुट्ट्या कॅन्सल. नाही, असं करू नका. कोणीही सुट्टी घेणार नाही. 2 वर्ष कोणी मला सुट्टी मागायची नाही. मी आधीच सांगतोय. सर हे सुक्यासोबत ओलं पण जळतंय सर. मला माहित नाही. सर मला पण सुट्टी पाहिजे सर. 20, 21, 22 माझे ऑपरेशन आहे सर. हां सर 23, 24, 25 माझ्या खोच्याच्या मॅट्रेसचं ऑपरेशन आहे सर. प्लीज. सर म्हणजे 18, 19, 20चा काय प्रॉब्लेम आहे? बापरे गप. कोणाला काहीही सुट्टी मिळणार नाही. तुम्ही आपापले डॉक्टर्स इथे घेऊन या. टेबलवर झोपा आणि ऑपरेशन करून घ्या आणि काम पण करा. आय डोंट नो एनिथिंग. सर टेबलवर ऑपरेशन करायचे दिवस गेले सर. यायचाच आहे काही ना काहीतरी. काही ना काहीतरी बोलायचंच आहे. गेट लॉस्ट. गेट लॉस्ट. गेट आउट ऑफ माय कॅबिन. चला निघा. तर मुलाच्या परीक्षेचं कारण चालेल. अरे मुलगी आहे तुम्हाला भोजने. मुलगी आहे. निदान मुलीच्या एक्झामचं कारण सांगा. Get out. वा वा वा, कडक परफॉर्मन्स. भोजने तुझी कल्पनाशक्ती अमर्याद आहे. खूप छान थापा मारत होतास तू. खूप मजा आली त्यामुळे. येस प्रसादा. अप्रतिम सादरीकरण, अप्रतिम. भोजने तुझा चेहरा त्या डब्यातल्या भाजीपेक्षाही पिवळा झाला होता. म्हणजे इतका तो म्हणत होता ते इतकं करेक्ट, इतका घाणेरडा चेहरा केला होतास तू. स्किट संपल्यानंतर मी प्रयत्न करत होतो, मला नाही जमला तसा चेहरा करायला. म्हणजे क्लास क्लास काहीतरी वेगळंच कन्व्हिक्शन होतं तुझ्या परफॉर्मन्समध्ये आणि ते लाजवाब होतं. माइंड ब्लोईंग. राऊत आउटस्टँडिंग. बेटकर कमाल. मस्त. मधून मधून बारीक बारीक क्लास. प्रतीक्षा मस्त. सुपर. मस्त बेरिंग पकडलं होतंस आणि छान वावरलीस. मजा आली. मजा आली. मंडळी, पेपर तपासणीवरून हास्य जत्रेचे मुख्याध्यापक घेणार आहेत मास्तरांचा क्लास. चला बघूया यात मास्तर पास होत आहेत का नापास. तेच पाहायला मंचावर बोलूया निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि सातारचा विनोदी दारा रोहित माने यांना. मी ऐका मी सर. मी आहे. या माने या 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 जरा बसूनच बोलूया. सकाळच सर रातचीच उतारी नाही अजून. माने दुपारनंतर बसू की सर. माने माने सकाळपासून पिले की भानभान भानभान डोक्यात. माने काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? हे सगळं करताना हीच तुमची कीर्ती सर्वदूर पसरली आहे, म्हणूनच बोलवलंय तुम्हाला. काय झालं एवढं? दोघंच आहोत आपण, मोठ्याने बोला. काय झालं एवढं सर? सांगतो काय झालंय ते. काय आहे हे? वहिनी आहे त्या? नाही हे नाही. वहिनीच आहे त्या? नाही नाही काय म्हणता? नाही नाही हो वहिनीच आहे त्या सर. ओळख तुम्ही बाजारात टमाटे न्यायला यायचे की त्या? अरे हो माने. तुम्ही भांडला ना त्यांच्याशी? नाही असं नाही करायचं माने. सोडून गेले तर तुम्हाला. मला सांगा तसं असेल तसं. हरवल्याचं पोस्टर लावायचे का माने? करून टाक. अरे थांबा, तो फोन हँग झालाय, जरा 2 मिनिट थांबा. काय लागा सर? काय मास्तर आहे का? काय कोण मास्तर आहे लागा तुम्ही सर? काय अर्थ काय या वाक्याला मला सांगा. तसं नाही सर. लागा मुख्याध्यापक सारखा माणूस लागा डबडा फोन वापरतोय लागा असं असते. माने बदला फोन नवीन घ्या. माने थांबा. नाही माने, समवयस्क जरी असलो तरी मी मुख्याध्यापक आहे आणि तुम्ही शिक्षक आहात, लक्षात ठेवा. तसं नाही सर. म्हणजे हा हे बघा हा व्हिडिओ. हे काय आहे मला सांगा. लँग्वेज तुमच्याकडे पण आला काय व्हिडिओ ह्यो? सर ह्याला काय अर्थ नाही सर. आयुष्यामध्ये जर माणसाला प्रायव्हसी नसेल तर जगून काय अर्थ नाही सर. तसं प्रायव्हसीचं घोडं नाचवू नका. तुम्हीच आहात ना हे? मीच आहे सर. बरोबर ना? तुमचं शर्ट तुमचीच पॅन्ट आहे नाही? आता मीच आहे म्हटल्यावर शर्ट पॅन्ट दुसऱ्या कोणा? हे तुम्हीच आहात? मीच आहे सर. माने हे स्थळ कुठलं आहे? संधीवार आहे सर. हा काय? कुठलं स्थळ आहे माने?
संदीप बार. बार. आणि तिथे तुम्ही काय करताय माने? बारमध्ये एक मास्तर काय एक वेगळं करणार सर. पेपर तपासतोय मी. पेपर तपासताय तुम्ही बार मध्ये? शाळेतले पेपर तुम्ही बार मध्ये तपासताय माने? सर पण काय चुकलं माझं ह्याच्यात सर? तसं नाही सर, म्हणजे कुणी असं लिहून ठेवलंय का बाबा की बारमध्ये गेल्यावर पेपर चेक करायचं नाही बाबा असं काय? सर मी कोणाला पण विचारा तुम्ही सर, म्हणजे असं डोकं शांत असतं की नाही बारमध्ये सर? म्हणजे खोटं वाटेल तुम्हाला, एखादं कोडं 9 ते 5 मध्ये जी सुटत नाही ना आपल्याला, तिथं 2 मध्ये सुटतंय सर. 2 मध्ये म्हणजे? 1-2. माने सर माझं म्हणजे मनच लागतंय तिथं. मन लागतं? माझं खूप हे होतं. मन लागतं तुमचं मन? सर तुम्हाला नाही कळणार सर, बारमध्ये बसून पेपर चेक केलं की नाही सर, सगळी पोरं पास होत्यात हो. खरंच सर, म्हणजे 100% रिझल्ट म्हणजे पॉझिटिव्हच वाटतंय त्या जागेमध्ये. मला सारखं जावंच वाटतं. माने मी मुख्याध्यापक आहे या शाळेचा, कळतंय का तुम्हाला? तुम्ही एकदा एकदा काय एकदा 100% रिझल्टचं सांगताय. दारूच्या नशेत चेक कराल पेपर तर 100% रिझल्टच लागणार. नशा म्हणू नका लागा सर, असं असतंय कुठं मी नशेडी आहे का मी सर? नशा नाही, नशा कसं घरी गेल्या होती, पेता नशा नाही होत सर. तेव्हा माणूस जास्त सावध असतोय, मेंदू एकदम तल्लक असतोय, म्हणजे अलर्टच असतोय माणूस. आणि पेपर चेक करतोय म्हणलं मी तर लाईनीवर असतो माझं. माने फालतूच एक्सप्लेनेशन देऊ नका. मुळात शाळेचे पेपर तुम्ही बारमध्ये चेकच नाही केले पाहिजेत, घरी जाऊन चेक करा ना ते. सर पाया पडतो, माफ करा, इथं पण पाया पडतो वाटल्यास मी सर, घरी नको. आई बायको म्हणजे कायदाशी नाही बायको माझी सर. काय डेंजर आहे माझी बायको, माझं डोकं खाती सर ती. मला नाही, घरी बसून मी नाही पेपर चेक करू शकत सर. मी एक पोरग पास होत नाही माझ्या हातनं सर. घरी असल्यावर मी दन पोरं नापास करतो सर. घरी नको सर. माझ्या बायकोचं नाव मोहिनी आहे सर. बायकोच्या नादात मागच्या परीक्षेमध्ये मोहिनी साळुंके, मोहिनी देशपांडे शाप नापास केल्या 2 पोरींनी. नाव सेम आहे म्हणून नापास केलं तुम्ही विद्यार्थ्यांना? खरंच सर. रोहिणी शिंदे जी आहे का, तिला नशिबाने मी काटाव पास केलं सर. एक मिनिट, मोहिनीचा राग रोहिणीवर का काढलाय? हिनी आहे ना, 2 अक्षर आहे ती नाही का सेम, त्याच्यामुळे वाचली ती, त्याच्यामुळे मी तिला काटाव तरी पास केला. नाही तर मग सर खरंच माझं घरी नाही होऊ शकत. बायको माझी डेंजर आहे सर, तिच्या नादात लई पोरं नापास होते. ती माझ्या 100 पैकी 70च्या वर एक पण पोरगं गेलं नाही सर. आज कसं चालेल सर मला सांगा? मलाच मग वाईट वाटतंय माझ्या मनाला की बाबा आपल्याला अधिकार दिलेला आहे म्हणून आपण असा अन्याय नाही केला पाहिजे हो पोरांवर सर. माने आपल्याला अधिकार दिलाय म्हणून अन्याय नाही करत होत आपण. मुलांनी काय उत्तरं दिली आहेत, काय लिहिली आहेत, बरोबर लिहिली आहेत की चूक लिहिली आहेत, याच्यावर त्यांना आपण मार्क देतो, गुण देतो. कळतंय का तुम्हाला? अरे आपण शिक्षक आहोत, आपण तटस्थ भिंगातून पाहिलं पाहिजे सगळीकडे. म्हणून तर बारमध्ये जातो ना मी सर. बारमध्ये? हा, तिथं असल्यावर मग तुम्ही म्हणताय तसं मग माझा ताटस्थ भोंगाच असतोय. माने ताठस्थ भुंगा नाही, तटस्थ भिंगातून. तटस्थ भोंगा त्याचं काय नाही ते काय विषय सर. मी खरं सांगतोय सर, म्हणजे बारमध्ये बसलं की नाही सर, वातावरणच वेगळं. म्हणजे त्या अंधारात काळोखात कळतच नाही आपल्याला कोणाच पेपर चेक करतो. म्हणजे नाही केलं पाहिजे ना. लक्ष पेपर आला दे दनादन मार्क. अरे पेपर आला दे दनादन माझं हे आहे सर. तुम्ही ह्या वर्षी 8वीचा इतिहास फक्त रिझल्ट बघा, काय निकाल लागतोय बघा. फक्त 85च्या खाली एक पोरग जरी दिसलं की नाही स्वतः सोडून शाळा मी. म्हणूनच बोलवलंय मी तुम्हाला. सगळे 85च्या वर आहेत, चुकीची उत्तरं लिहून सुद्धा. एका मुलाला इतिहासात 100 पैकी 135 मार्क आहेत. 135? हो. कसं काय? अरे मला काय विचारता कसं काय माने? तुम्ही दिलेत त्याला 100 पैकी 135. सॉरी. काय माने? काय झालं सर, बार बंद व्हायचा टाइम झाला होता. माझं कसं काम उरकलं नव्हतं ना, लय पेपर शिल्लक होतं. माझं काम चाललंय, ती मालक शेट्टी अण्णा नाही का, तो माझ्याकडे आला. क्या लागा मास्तरला काय असा होता गेला का 1:35 व्हा. शेट्टी अण्णा बोलला. शेट्टी अण्णा म्हणला 1:35 व्हायला का हमको झोपणे काय तर तुम लगा असं बाईट आहे. मला म्हटलं की अरे शेट्टी अण्णा ऐसा मत करू लागा, थोडा बचा आहे काम करणे दो. 1:35 पाहिजे. 4 वेळा भोंगा लावला होता. 1:35 इकडं मी तिकडे 135 झालं. त्याच्यामुळे ती माने मला आत्ता लक्षात येतं तुम्ही बोलत असताना तुम्ही
1:30 वाजेपर्यंत दारू पीत बसला होतात बारमध्ये. मी म्हणजे ठरवूनच गेलो होतो त्या दिवशी, एखादं पोरग नापास होत नाही की नाही तोवर उठायचंच नाही तिथून, सुट्टीच द्यायची ना. बेनी नापासच होईना घ्याव. ती झाली असती, तुम्हाला प्यायची होती म्हणून ती नापास होत नव्हती. तुम्ही बसला होतात म्हणून ती पोरं नापास होत नव्हती. अहो नाही सर, तसं नाही. वर्षभर मुलं अभ्यास करत असतात या परीक्षांसाठी आणि तुम्ही असा चुका करता. बरोबर आहे हे? आपण सर मी नापास कुठं केलं, पासच केले ती की मी चुकीचं नाही करत आहे सर. म्हणजे मी फळाची शपथ घेऊन सांगतो सर. फळाची शपथ घेऊन सांगतो. का घेऊ शकता? मी खोटं नाही बोलत सर, खरं सांगतो. मला पोरांची दया येते सर. मी तसं नाही करत. मी म्हणजे प्रामाणिक विद्यार्थी असते की नाही, त्यासनी मी 4 मार्क जास्तीचे देतोय, पण मी त्यासनी नापास नाही करत. प्रामाणिकपणा महत्वाचा असतोय सर. खरंच. कसे प्रामाणिक विद्यार्थी कसे ओळखता तुम्ही? सर आपल्या शाळेतले विद्यार्थी आहेत प्रामाणिक जरा, खरंच आहेत. म्हणजे आता परीक्षेमध्ये एक प्रश्न आला होता की इतिहासाची साधनं कुठली. एका पोरानं काय लिहिलं होतं की इतिहासाचं पुस्तक, वर्गपाठाची वही, गृहपाठाची वही ही इतिहासाची साधनं आहेत. प्रामाणिक उत्तर आहे सर. आता प्रामाणिक माणसाला जर समजा मार्क नाही द्यायचे तर मग कुणाला द्यायचे सर सांगा बरं मला. ह्या उत्तराला मार्क दिली तुम्ही. प्रामाणिकपणा बघा ना सर तुम्ही, ते महत्वाचं. पण हे जाऊ द्या सर. दुसरं एक प्रश्न आला होता परीक्षेमध्ये की जहाळ आणि मवाळ म्हणजे काय. तर एका पोरानं काय कमाल उत्तर दिलं असेल सर. त्यानं लिहिलं होतं तांबडा पांढरा म्हणजे जहाळ, वरण भात म्हणजे मवाळ. ह्याच्यापेक्षा उत्तम उदाहरण असूच शकत नाही सर. तुम्ही किती अभ्यास करा सर. आपण एवढी वर्ष शिकवतो इथे शाळेमध्ये, पोरांनी काय शिकवलेलं आहे आपण. हिंसावादी लोक असतात, जे तामशी लोक असतात ते म्हणजे जहाळ असतात, जे मृदू असतात ते मवाळ असतात. बरोबर. बेण्यानं डायरेक्ट वेगळं करून टाकलो. काय उदाहरण दिलंय सर. शिकलं पाहिजे आपण खरं पोरांकडनं. मी खुश झालो. मला म्हणजे असं भरूनच आलं. तिथल्या तिथं लॉलीपॉपची प्लेट मागवली मी. अरे म्हणजे सगळं तुमच्यासाठीच चाललं होतं. तुम्हाला लॉलीपॉप खायचे होते म्हणून खुश झालात तुम्ही. नाही सर, ते उत्तर बघा ना कसं आहे सर. माने तुम्हाला खरंच कळत नाही तुम्ही काय करताय ते. नाही तसं नाही सर, तुम्ही मला समजून घेणं झालाय सर. एक ते दत्त्या नावाचं पोरगा आहे बघा, माहितीये मला, 8वी क मधला. हा दत्त खरं ती हुशार पोरगा आहे सर. ती अ मध्ये असायला पाहिजे होतं, ती क मध्ये आहे. आता प्रश्न काय आला होता, मोनालिसाचं चित्र कुणाचं आहे. हो पंच मारला हो गाड्यानं. काय म्हणला मोनालिसाचं चित्र शिवाली परबचं आहे. असं आलं का नाही, आलं का. मला इतकं भारी वाटलं का, मी सगळं बाजूला ठेवलं, घाटा संपवली, पुन्हा हसलो. मग 5 मार्क जास्त. माने पेपर तपासणं कमी, तुम्ही दारू किती वेळा प्यायलात हेच सांगताय तुम्ही मला. तुम्ही काय फुल टाइम बेवडे आणि पार्ट टाइम शिक्षक आहात का. कळतंय का. पंच लिहिण्यासाठी आपण मार्क देतो, उत्तरपत्रिकेत पंच लिहायचे असतात. अरे वर्षभर जो अभ्यास केलेला असतो ना, ही उत्तरपत्रिका म्हणजे त्याचा आरसा असतो त्या विद्यार्थ्यांचा. अहो पण त्या आरशामध्ये पोरांचा हसरा चेहरा तर दिसू दे ना सर. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. माने याच्यामुळे आपल्या शाळेची प्रतिष्ठा धुळीस मिळते. तुम्हाला कळत नाही तुम्ही काय केलंय. तुम्ही ढ मुलांना 90-95 मार्क दिलेत आणि हुशार मुलांना 20-25 मार्क दिलेत. काय होतंय सर, ती हुशार मुलांचं पेपर वर पहिला असलं नाही मग गडबड होती सर. मग ढ मुलांचं मागं राहिलं असतं, त्याच्यामुळे ती तसं. गडबड काय होते. माझं कसं 30, 60, 90चं गणित असतंय ना, वाढत जाते ती मार्क. म्हणजे त्याच्यामुळं म्हणजे कसं आहे सर, आता समजा हुशार मुलांचा पेपर पहिला असला, सुरुवातीला मी ओके मध्ये असतोय, मग त्यांचं पेपर तपासतोय, त्यांना माहित ते कमी असं. मग 30, 60, 90 जसं वाढत होत जाते तशी मार्क तुम्हाला सांगतो वाढत जाते ती. तुम्हाला आवडलं नसेल सॉरी, उलट करतो पुढच्या वेळी. माझं काय विषय नाही, पहिलीच 90 मारतो, समान होऊ दे सगळं, काय विषय नाही. काय विषय नाही, समान करून टाकतो सगळ्यांना. 90 माझं 90, विषय कट. बावळट आहात का तुम्ही. तुमच्या दारूची गणित सांगताय मला 30, 60, 90ची. काय चूक करताय कळत नाही का तुम्हाला. नाही सर, किती चुका करून ठेवल्यात. बरं तुम्ही बार मध्ये बसता, तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. बार मध्ये बसून तुम्ही शाळेचे पेपर तपासता. मूर्खपणा केलाय तुम्ही. नंतर ते सगळे पेपर जेव्हा मी चेक करत होतो, एका पेपरची पहिली 3 पानच गायब होती, ज्याच्यावर विद्यार्थ्याचं नाव असतं, तुकडी असते, ती पानच गायब आहेत. आणि तरी त्याला 85 मार्क कसे काय मिळालेत त्याला. तुमच्या लक्षात आलं काय. अरे माने निर्लज्जासारखं विचारताय, लक्षात आलं का. पेपर कुठे घाळ झालाय तो. काय झालं, टिश्यू संपले होते बारमधले त्या दिवशी. मी बसलो होतो आणि नंतर कसं मी म्हटलं की नाही, क्रम जसा वाढत जातोय माझं ही वाढत जाते मार्क देण्याचं. पटापटा मार्क लिहिता गल्ला सांडला. मग अंगाव
गल्ला सांडला माझ्या अंगावर सर. दारू इकडे सगळी टॅबलाव सगळं मला कळलं कुठलं काय धरू काय पुसू वरचं पान फाडलं टाकलं 2-3 पानं विषय कट केला. मग हे नाही केलं मी. विद्यार्थ्याला तसं नुकसान नाही होऊ दिलं मी अंदाजानं हे ओळखलं बाबा कोणाचं अक्षर असेल हा बाबा ह्याचं अक्षर असेल अंदाजानं त्याला 85च्या पुढं मार्क आहे ती त्याला पण सर असं नाही मी हे आहे मी पासच केला त्याला. पास झाली तू पास. माने कळतंय का तुम्हाला? एका विद्यार्थ्याने मेहनतीने लिहिलेली उत्तरपत्रिका फाडलीत आणि दारूवर टाकलीत. कळतंय का तुम्हाला? काय बोल झालं सगळं ओलं झालं कौतुक सांगताय मला वर. ते बाकी सोड. अरे एका उत्तरपत्रिकेत मेनू कार्ड आलंय मेनू कार्ड. आणि एवढे नशेत होतात तुम्ही तेही तपासलंय तुम्ही. मेनू कार्ड तपासलंय तुम्ही. मेनू कार्ड चिकन 65 चे 65 करून तिथे पण 95 करून आलाय तुम्ही. खरंच मेनू कार्ड हो मलाच विचारताय वर. मालकाचा अवघड आहे आज एक मेनू कार्ड गेलेलं का ते. अरे मालकाचं विद्यार्थ्यांची चिंता असली पाहिजे ना तुम्हाला माने. मालकाची चिंता करताय तुम्ही. बरं नंतर बाकी पेपर चेक करायला गेलो तर अचानक पेपर मधून कुरुम कुरुम आवाज यायला लागला. उघडून बघितलं तर 2 पापड आलेत त्याच्यात. साधे पापड नाही ते मसाला पापड आहेत. अख्ख्या उत्तरपत्रिकेला तेल लावून मार्क दिलेत तुम्ही. तुम्हाला कळतं का? सर 2 पापड द्या माझं मला. 2 पापड द्या. कशाला? दुपारी कामाला येतील द्या. काय निर्लज्ज माणूस आहात तुम्ही माने. हा किती निर्लज्ज आहात तुम्ही. अहो शिक्षकी पेशाला काळीमा फासताय. कळतंय का तुम्हाला? युजलेस. किती चुकीचं वागताय काहीतरी कळतंय का तुम्हाला? सर मला कळतंय सगळं सर. तुम्हाला पण कळतंय सर पण तुम्हाला वळत नाही. काय? किंवा तुम्हाला वळवून घ्यायचं नाही सर. आता सर आपण शिक्षक आहे पण जरी शिक्षक असलो तरी माणूस आहे ना सर आपण. पोरासनी काय वाटतंय की बाबा ह्यांच्याकडे काहीतरी जादूच आहे. ह्यांच्यामुळं आपल्या आयुष्याचं भलं होणार आहे आपलं आयुष्य सुधारणार आहे. पण सर आपण सांगू शकतोय का उद्या पोरगं जाऊन कुठं काय करणार आहे कुणाचं काय होणार आहे नाही सांगू शकत सर आपण. काही लोकांचं समजा भविष्यामध्ये होऊ शकतं चांगलं ते सेटल होऊ शकतात. काही लोक अशीच राहू शकतात. त्यावेळेस पण सर त्यांना एक गोष्ट नक्की आठवणार की बाबा कधी काळी शाळेत असताना माने सरांच्या पेपरमध्ये ऑलवेज आपल्याला भारीच मार्क मिळाले ती. आपोआप त्यांच्या चेहऱ्यावर हसू येणार सर. मला काय नको त्याच्या आयला तेवढ्यासाठी माझं आयुष्य सार्थकी लागला असं समजून मी. काय विषय नाही. माने लाज नाही वाटत? स्वतःची चूक लपवायला फिलॉसॉफीचा सूर दिलात. लाज नाही वाटत तुम्हाला? लाज नाही वाटत? तसं नाही सर. ते काही नाही. ते बार मध्ये बसून पेपर चेक करणं बंद. मग त्या एखादा वर्ग उघडून मग आम्ही वर्गात बसतो. मग सर मी घरी नाही बसू शकत मग बारमध्ये नाही बसू शकत मग वर्ग उघडून द्या तिथं मी 2 पेग पेपर चेक करतो. हवीच आहे का तुम्हाला माने? असं नाही सर मग मी एकटाच नाही सर कोण बोलत नाही म्हणून सहकारी बरेच आहेत आमचे सर. तुम्हाला सांगतो राऊत सर आहेत भोजने सर आहेत सगळे माझ्या बरोबर आहेत सर फक्त हिंमत करत नाहीत बोलायची. मी थोडी बारमध्ये पेपर चेक करता. बारमध्ये नाही सर त्यांची अवस्था वेगळी आहे. त्या दिवशी भोजने सरांनी 2 पेग मारले वावरात बसले पेपर चेक करायला. एक पेपरचा गट्टा मशीनं खाल्ला त्यांच्या. माने पेपरचा गठ्ठा मशीनं खाल्ला सर. आहे कुठे तो? भोजने सर रडायला लागले काय कळणार त्यासनी. माझ्याकडे आले माने सर काय करायचं माने सर काय करायचं. माझं डोकं चाललं ना तिथल्या तिथे एक मारली तवा डोकं चाललं माझं. लगेच डोकं चाललं. मी म्हणलं आयडिया करू. मी काय केलं शाळेची सहलच काढली. पोरासनी म्हटलं सहलीला जायचं साईड सिंगला लिहिलं डायरेक्ट उचललं भोजने सरांच्या वावरात पोरं साईड सिंगला ऊसाच्या सरीत बसावली एक लाईनीत कुणाची कुणाला काय खबर नाही. सगळं पेपर परत लिहून घेतलं पोराखंड. सगळं पेपर परत लिहिलं झाल्यावर पोपटीची पार्टी दिली पोरांना. पोरांची सहल पोरं खुश आमचं पेपर आम्हाला आम्ही खुश विषय कट. कोणाला काय कळलंच नाही सर. एवढं सगळं झालंय शाळेत. कळलं का तुम्हाला? मी सांगितल्यावर कळलं की नाही. मग असं असतंय सर. तुम्ही भोजने आणि कोण? राऊत सर. राऊत सर ते पुढचे आहेत खरं तर. येस. तुम्ही एक काम करा माने तुम्ही बारमध्ये बसत चला काही प्रॉब्लेम नाही. काय सांगताय? हो हो बसा. उगला का 15 मिनिट तोंड सुकावलं माझं. मग पहिलं आल्याला बोला असतं जा बसा. चालतंय सर बेस्ट आहे. जा 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 बसा जा. आणि ह्याचं टेन्शन घेत नाही सर. आता व्हिडिओ नाही व्हायरल होणार
शिट्टी अण्णा कसं आता त्याला जरा मी शिक्षक जरा खुश झालाय माणूस तो आता दोस्त झालाय आपला. आता त्याला मी सांगणारच आहे, 12 माणसं आली की नाही बाबा, पहिलं माणसांचा फोन काढून घे, तुझ्या ड्रॉवरमध्ये ठेव, जातानाच फोन द्यायचं, म्हणजे फोनच 12 येणार नाही, व्हिडिओज काढणार नाही, कोण व्हायरलच होणार नाही व्हिडिओ. त्याची काळजी करू नका, आले व्हिडिओ तरी चालतील, नो प्रॉब्लेम. मी आहे तुमच्या. आहे ना? तुम्ही आहे, मग मला आयुष्यात काही टेन्शन नाही सर. मुख्याध्यापक आहे की नाही? मग मी तुम्हाला सस्पेंड केलं. काय तुम्हाला सस्पेंड केलं माने, सस्पेंड केलं. यापुढे तुम्ही शाळेत यायचं नाही शिक्षक म्हणून. मी हायर अथॉरिटीला सांगणार आहे, शिक्षकी पेशाच बंद करतो तुमचा. निघा, जा बार मध्ये बसा. बार आणि तुम्ही तोंडी परीक्षा घेत बसा एकमेकांची. निघा, यापुढे शाळेत दिसायचं नाही. चला. सस्पेंड करा सर. केलं, तुम्हाला केलं, भोजने आणि राऊत यांना पण करतो. निघा. सस्पेंड करू सर. आउट. सर तुम्ही गेट आउट. सर तडकाफडकी निघा. नाही घेताय सर. तुम्ही 2 पेग मारा, विचार करा, निर्णय योग्य होईल तुमचा सर. बघा अरे अजून दारूवरतीच आहे. निघा माने. आउट आउट सर. आउट करू सर. आउट. वा 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 वा, परफॉर्मन्स तर परफॉर्मन्स, पण सगळ्या फिलॉसॉफीज पण खूप छान होत्या. येस प्रसाद दा. ज्या डिसेन्सीनी तुझा राग तू व्यक्त केलास पृथ्वी, तो लाजवाब होता. आणि साऊथ्यात तुझं कॅरेक्टर डिफिकल्ट होतं, खूप खूप डिफिकल्ट होतं प्ले करायला, पण ते तू इतक्या शिताफिरी प्ले केलंस की क्या बात आहे. वा वा वा. म्हणजे तुझ्या प्रत्येक वाक्याला आम्हाला राग येत होता, पण तरी आम्ही विचार करत होतो की का असा वागला असेल, का असा वागला असेल, आणि शेवटपर्यंत तुझं ऐकत राहिलो. हे तुझ्या परफॉर्मन्सचं यश आहे. आणि त्याच वेळेला तुझ्या कृतीचा राग येत होता, हेही तुझ्याच परफॉर्मन्सचं यश आहे. मस्त, मजा आली, खूप मजा आली. वंडरफुल परफॉर्मन्स. सई. इंटरेस्टिंग परफॉर्मन्स होता. छान वेगळीच संकल्पना होती, अशक्य संकल्पना होती खरं तर. काही लोक ना सावत्या चूक म्हणजे चूकच असतात, लाईक चोकडी चूक, पण ती क्यूट पण असतात. त्यांना म्हणजे मी हा शब्द वापरते, चूक क्यूट. तू चूक क्यूट होतास आज. म्हणजे पशाजी म्हणाले तसं की तू जे बोलत होतास त्याच्यावरती संताप होत होता, पण तुझं ऐकून घ्यावंसं पण वाटत होतं. आणि मला असं वाटतं ही तुझ्या भाषेची, ही तुझ्या पर्सनॅलिटीची मजा आहे जी ह्याच्यामध्ये उतरते. तर थँक्यू, मस्त प्ले केलंस. खूपच छान परफॉर्मन्स होता. आणि सामाजिक कोपरखळ्या पण छान होत्या, आणि चूक क्यूट असा परफॉर्मन्स होता. लवली. मंडळी, हे शिक्षक आणि ही शाळा दोन्ही पूर्णपणे काल्पनिक होते. तुमचा परफॉर्मन्स 30, 60, 90 असा रंगत गेला. थँक्यू बॉयज. मंडळी, हा हास्य पर्जन्याचा ऋतू असा सुरू राहणार आहे, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे रामराम म्हणण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन.